आहोत, कारण की कालपासून इस्रायलाच्या भूमीमध्ये पुन्हा एकदा युद्धाची परिस्थिती सुरू झालेली आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही ह्या युद्धाकडे पाहत आहोत, ह्या युद्धाची असणारी पार्श्वभूमी लक्षात घेणं नितांत गरजेचं आहे. आणि शास्त्र आम्हाला शिकवतं, स्तोत्र संहिता 122 मध्ये यरुशलेमेच्या शांतीसाठी प्रार्थना करा, तुझ्यावर प्रीती करणाऱ्याचे कल्याण असो. यरुशलेम आणि इस्रायल या ठिकाणी सध्या अशांतीचं वातावरण आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेक इस्रायली बंधू भगिनी जे इस्रायलमध्ये राहत आहेत, हे सध्या बंकरमध्ये त्यांनी त्यांचा ठिकाणा हलवलेला आहे. कारण की बेंजामिन नेत्यानीहू त्यांच्या मंत्रिमंडळी सांगताना सांगितलेलं आहे, रॉकेट्स येत आहेत, युद्धजन्य परिस्थिती आहे आणि म्हणून बंकरमध्ये जाणं गरजेचं आहे. त्याच वेळेस इस्रायलाच्या भूमीमध्ये सदोदित सदैव सध्या सायरॉन वाजत आहेत. लोकांना जागृत केलं जात आहे की आपल्याकडं पुन्हा एकदा युद्धाची परिस्थिती झालेली आहे आणि त्यामुळं ह्या युद्धजन्य परिस्थितीतून जात असताना स्वतःचं संरक्षण करणं हे गरजेचं आहे आणि संरक्षण बंकरमध्ये गेल्याशिवाय होणार नाही. ही सध्याची परिस्थिती आहे. परंतु जेव्हा आम्ही ह्या युद्धाच्या परिस्थितीकडे पाहतो, त्यावेळेस ह्या युद्धाच्या परिस्थितीला एक वेगळी झालर देखील लावलेली आहे. इराण की जे पूर्वीचं पर्शियामध्ये जे घडलं आजपासून साधारणतः 2500 वर्षापूर्वी त्याची माहिती असणं आम्हाला गरजेचं आहे. 2500 वर्षापूर्वी म्हणजे 2500 वर्षापूर्वी इस्रायलाची राणी एस्तेर राणी हिचा असणारा वृत्तांत आहे. 2500 वर्षापूर्वी त्या ठिकाणी देखील अशाच प्रकारची इस्रायल लोकांची कत्तल करावी म्हणून योजना आखण्यात आली. हामान नावाच्या मनुष्याने योजना आखली आणि त्या योजनेनुसार सर्व गोष्टींची सुरुवात झाली. ह्या सर्व गोष्टींची सुरुवात झाल्यानंतर एस्तेर राणीकडे निरोप आला आणि एस्तेर राणी म्हणते, तुम्ही 3 दिवस उपवास करा आणि 3 दिवसानंतर मी राजाला भेटायला जाईल आणि राजाला भेटल्यानंतर मग माझं काही हो, राजाने मला बोलवो अथवा न बोलवो, पण मी राजाला भेटायला जाईल 3 दिवसानंतर आणि म्हणून माझ्यासाठी उपवास धरून प्रार्थना करा. आणि त्यावेळेस असणाऱ्या इस्रायलाच्या सर्व बंधू भगिनींनी उपवास धरून प्रार्थना केली आणि देवाने त्यांची प्रार्थना विनंती ऐकली. इस्रायल राष्ट्र किंवा अब्राहमाचा वंश जो संपवण्याचं मोठं षडयंत्र हामानाने केलेलं होतं, ते देवाने त्याच्यावरतीच उलटवलं आणि एवढं उलटवलं नाही तर त्याला स्वतःला त्याच असणाऱ्या त्या दंडाच्या असणाऱ्या खांबावरती त्याला स्वतःला मरण सहन करावं लागला. 3 दिवस उपवासाने प्रार्थना केली. आम्ही आता 2500 वर्षानंतर आज येत आहोत आणि 2500 वर्षानंतर 3 दिवसानंतर म्हणजे कालच्या दिवसापासून 3 दिवसानंतर इस्रायल राष्ट्र पुरीम सण साजरा करत आहे. पुरीम सण म्हणजे इस्रायल राणीच्या काळामध्ये त्यांची देवाने जी सुटका केली त्या स्मरणार्थ असणारा सण आहे. आम्ही ज्या वेळेस ह्या 2 घटना एकत्र जोडतो, 3 दिवस आहेत आणि ख्रिस्ती बंधू भगिनींनी इस्रायलामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून त्यासाठी प्रार्थना करणं नितांत गरजेचे आहे. कारण पुरीम सण हा देवाने त्यांना शत्रू सैन्याच्या पर्शियाच्या हातून सोडवले म्हणून तो सण आहे. पर्शिया म्हणजे काय तर आजचा असणारं इराणचा असणारा जो पुढारी आहे त्याचं गेले 30-40 वर्ष इस्रायलाविषयी म्हणणं असं आहे, अमेरिकेविषयी तो काय बोलतो ह्याच्याशी मला घेणं देणं नाही, परंतु इस्रायलाविषयी त्याचं म्हणणं असं आहे की या आपण इस्रायलाला मारून टाकूयात, इस्रायलाची भूमी आपण मृतांची भूमी करूयात, हे त्याचं वाक्य आहे. अमेरिकेला आपण संपून टाकूयात, अमेरिकेविषयी मला घेणं देणं नाही, देवाचं राष्ट्र इस्रायल राष्ट्र याविषयी आम्हाला घेणं देणं असणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे, कालपासून युद्धाची सुरुवात झालेली आहे, बऱ्याच गोष्टी घडत आहेत, बऱ्याच गोष्टी ऐकायला भेटत आहेत. त्या ठिकाणचे लोक काही व्हिडिओ पाठवत आहेत, काही पर्सनली बोलत आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजपासून म्हणजे 3 तारखेला त्यांचा पुरीम सण ते साजरा करत आहेत. 2च्या संध्याकाळपासून प्रार्थना करूया, देवा पुन्हा एकदा एस्तेर राणीच्या काळात तू दिला त्या विजयाची अपेक्षा आहे, तुझ्या लोकांचा सांभाळ कर, संरक्षण तू कर, पुन्हा एकदा आनंदाने त्यांना हा सण साजरा करता यावा, पुन्हा एकदा पर्शिया उभा राहिले, पुन्हा एकदा पर्शियाला तू नेस्तनाभूत कर म्हणून प्रार्थना करणं गरजेचे आहे. कारण की प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला शास्त्रामधून वचन आहे, आम्ही इस्रायलाचे ऋणी आहोत. रोमकारासपत्र 11व्या अध्यायात म्हटलेलं आहे, आम्ही रानटी जैतून आहोत, मूळ जैतून इस्रायल आहे, त्याच्यावरती आमची असणारं कलम करण्यात आलेलं आहे आणि म्हणून
म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे, कारण आमचा तारणारा ख्रिस्त हा इस्रायलातून आलेला आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. प्रार्थना काय करायची? हे परमेश्वरा, त्या ठिकाणी युद्ध जे चालू आहे ते युद्ध तू थांबव. बेंजामिन नेत्याने व त्यांचं मंत्रिमंडळ यांना लागणाऱ्या शहाणपणाने तू संपन्न तू कर. ह्या काळातून तुझ्या लोकांना घेऊन जात असताना त्यांना लागणारं शहाणपण, बुद्धी, चातुर्याने संपन्न तू कर. IDFचे त्यांचे असणारे सर्व अधिकारी यासाठी प्रार्थना करूयात. त्यांच्याकडे ज्या वेगळ्या सिस्टम आहेत की त्यांच्या देशाचं आणि त्यांच्या लोकांचं संरक्षण करावं, त्या सिस्टम आहेत तशाच नीट चालू राहाव्यात, त्याच्यामध्ये बिघाड होऊ नये म्हणून त्यासाठी प्रार्थना करूयात. त्याचप्रमाणे आपण प्रार्थना करत असताना प्रार्थना करूयात. जगभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी यहुदी बंधू भगिनी, इस्रायली बंधू भगिनी राहत आहेत, परमेश्वराने त्यांचं त्या त्या देशामध्ये संरक्षण करावं, देवाची कृपा मिळावी, देवाचं सहाय्य मिळावं आणि आमच्या प्रार्थना देवाच्या स्वर्गीय भांडारामध्ये पुरून देवाने इस्रायलाच्या विजय म्हणून उभा राहावं आणि स्तोत्र 121 याची पुन्हा एकदा त्यांना आणि आम्हा सर्वांना अनुभूती यावी म्हणून आज इस्रायलासाठी प्रार्थना करूयात. या प्रिय बंधू भगिनींनो, आज मंडळी म्हणून प्रार्थना करूयात. त्याच वेळेस आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये देखील याकडे लक्ष लावूयात, कारण जो इस्रायलावर प्रीती करतो देव त्याचं कल्याण करतो. प्रार्थनेत जाऊयात.